नमस्कार मित्रांनो, TY मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। मित्रांनो, स्टार प्रवाहवरील प्रेक्षकांसाठी खूपच धक्कादायक बातमी समोर आली आहे। ती म्हणजे ठरलं तर मग या मालिकेमध्ये पूर्णा आजी यांची भूमिका साकारणारी ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं नुकतंच निधन झालेलं आहे आणि याचा खुलासा स्वतः स्टार प्रवाहच्या ऑफिशियल चॅनलवरती झालेला आहे। 6 वाजता त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवरती अचानक एक पोस्ट आली आणि जी पोस्ट बघून सगळ्याच प्रेक्षकांना खूप मोठा धक्का बसला, ज्यामध्ये त्यांनी आपल्या लाडक्या पूर्णा आजींना श्रद्धांजली अर्पित केली होती। पण त्या पोस्टमध्ये नक्की मृत्यू का झाला याबद्दल काहीच खुलासा नव्हता। तर इथे प्रेक्षकांच्या कमेंटमधून तुम्ही बघू शकता की प्रत्येकाला धक्का बसलेला आहे। कोणालाच पटायला तयार नाहीये की त्यांचा मृत्यू कसा काय झालाय। एकाने तर अशी सुद्धा कमेंट केलीये, हा प्रँक तर नाहीये ना, कारण कालच आम्ही टीव्हीवरती त्यांना बघितलंय महासंगम मध्ये, मग अचानक त्यांचा मृत्यू कसा झाला। कोणालाच पटायला तयार नाहीये की त्यांचा मृत्यू कसा काय झाला। एकाने तर अशी सुद्धा कमेंट केलीये, हा प्रँक तर नाही ना, कारण कालच आम्ही टीव्हीवरती त्यांना बघितलंय महासंगम मध्ये, मग अचानक त्यांचा मृत्यू कसा काय झाला। तर त्याचं खरं कारण असं आहे प्रेक्षकांनो की गेले 3-4 दिवस त्यांची प्रकृती फारच खालवली होती आणि त्यामुळे त्यांचा उपचार दीनानाथ मंगेशकर या हॉस्पिटलमध्ये सुरू होता। पण अखेर मृत्यूशी झुंज देता देता आज संध्याकाळी 4 वाजता त्यांची प्राणज्योत मावळली। गेल्या वर्षी त्यांच्या गुडघ्यांचे ऑपरेशन सुद्धा झालं होतं आणि यासाठी त्यांनी तब्बल 2 महिन्यांसाठी मालिकेतून ब्रेक सुद्धा घेतलेला होता आणि त्यामुळे तब्बल 2 महिने त्या आपल्याला मालिकेमध्ये दिसल्या नव्हत्या। पण जेव्हा त्या बऱ्या होऊन पुन्हा सेटवरती आल्या तेव्हा जवळपास त्यांचे सगळे सीन बसूनच असायचे, कारण उभा राहून सीन करणं त्यांच्यासाठी अशक्य होतं। पण गेल्या आठवड्यामध्ये जेव्हा महासंगमाचं शूटिंग सुरू होतं तेव्हा त्या बऱ्या होत्या आणि त्यांचे बरेच सीन स्टँडिंग पोझिशन मध्ये सुद्धा होते। त्यांच्याकडे बघून असं वाटतच नव्हतं की 4-5 दिवसानंतर त्यांचं निधन होईल, इतक्या त्या फिट आणि स्ट्रॉंग दिसत होत्या। पण ते म्हणतात ना, माणसाचा आता काहीच भरोसा राहिलेला नाहीये। तर या सीन मध्ये तुम्ही बघू शकता की त्या चक्क स्टँडिंग पोझिशन मध्ये आहेत आणि दही हंडीचा हा सीन त्या किती एन्जॉय करतायत आणि हा सीन बघितल्यानंतर कोणी स्वप्नात देखील इमॅजिन करू शकत नाही की 4-5 दिवसानंतर यांचा मृत्यू होणार आहे किंवा त्या जगातच नसणार आहेत। तर प्रेक्षकांनो, त्यांच्या निधनामुळे मराठी सिनेमासृष्टीला खूप मोठा झटका बसलेला आहे आणि या मालिकेमध्ये कल्पनाची भूमिका साकारणारी प्राजक्ता यांनी सुद्धा त्यांच्या स्टोरीमध्ये मिस यू ज्योतिताई, भावपूर्ण श्रद्धांजली अशी पोस्ट केली आहे। सगळ्यांना खूप मोठा झटका बसलेला आहे। तितकाच धक्का सुद्धा अर्जुन आणि सायलीला बसलेला आहे। आता पूर्णा आजीच्या जागी दुसरी पूर्णा आजी आपल्यांना नवीन आठवड्यापासून बघायला मिळणार आहे, कारण माणूस जरी गेला तरी सिरियल काही थांबणार नाही, सिरियल काय बंद होणार नाही। ते म्हणतात ना, जेव्हा एखादी व्यक्ती जग सोडून जाते तेव्हा दुनियेला काहीच फरक पडत नसतो। आता थोड्या दिवसानंतर आपल्याला या मालिकेमध्ये नवीन पूर्णा आजी बघायला मिळतील आणि मग काय प्रेक्षकांनो, तुम्ही सुद्धा त्यांना एक्सेप्ट कराल। सुरुवातीला एक्सेप्ट करणं जड जाईल, पण नंतर तुम्ही त्यांना एक्सेप्ट कराल। तर प्रेक्षकांनो, तुम्ही पूर्णा आजींना मिस कराल का? कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये ज्योतिताईंसाठी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करायला विसरू नका।